नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. दीप अमावस्या जवळ आलेली आहे. तर आज आपण दीप अमावस्या म्हणजे नक्की काय, त्याचे महत्त्व आणि ती कशी साजरी करतात हे जाणून घेणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. व्हिडिओला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मंडळी, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. श्रावण हा अतिशय पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे, पणत्या या साफ करून त्यांचे पूजन केले जाते. पण हो महिना सुरू होण्याआधीच आपण दिव्यांची पूजा करण्याचा हा सण आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी 5 जुलै रोजी पहाटे 4:57 सुरू होत आहे, तर 6 जुलै रोजी 4:26 संपणार आहे. अशा परिस्थितीत आषाढी अमावस्या 5 जुलै 2024 रोजी पाळली जाईल. दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर, माता पार्वती याचबरोबर कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकरांचे भक्त व्रतही करतात. तर बऱ्याच ठिकाणी महिला आषाढी अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणाही करतात. या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं. तर गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते अशी मान्यता आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे अतिशय शुभ मानले जाते. याचप्रमाणे या दिवशी उपवास केल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असं सुद्धा मानलं जातं. या दिवशी झाड लावून ग्रहदोष शांत होतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे. या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं. या दिवशी गंगास्थान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व असतं. याचबरोबर या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला देणे हे देखील शुभ मानले आहे. दीप अमावस्येच्या म्हणजे आषाढी अमावस्येच्या दिवशी सकाळी घरातील दिवे, समया, निरंजने, लामण, दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे अगदी चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाच्या भोवती रांगोळी, फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल, वात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातींचे दिवे करतात किंवा कणकीचेही दिवे करतात आणि मग त्यांचं पूजन केलं जातं. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं, म्हणूनच त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फारच महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानांचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. तुम्ही सुद्धा येत्या दीप अमावस्येला दिव्यांची पूजा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.